वैष्णवी कन्या र. म्या तुला काल म्हणलं साड्या चोरल्या. मी नाही चोरल्या साड्या. मग तुझ्या आईच्या अंगावी साडी कुठून आली ग? खरं मला लक्ष्मीताईंनी दिल्या होत्या त्या साड्या तुम्हाला द्यायच्या म्हणून. आम्हीच अवतन केलेलं तुम्हाला. तेव्हा दर्शन घ्या. अरे यार लवकर या, भाजी घेऊन ये. आलो 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 आलो. हा बघ भाजी बघ इथं. हे तुम्हाला तुम्हाला बळी काका, तुम्ही कोणाची वाट बघताय? जेवायला बसा की. नाही नाही, तुम्ही घ्या बसून, मी बसीन पुन्हा. चला जेवायला बसा. हो असं आपल्याला कोण विचारणार नाही. आपण जेवायला सोबत बसू आणि मग आपल्या कामाला लागू. चला. असं म्हणताय? चला या बसा. हो, या या चला. बर बसा. काय बसा? बळी काय आता या घरचा पाहुणा आहे होय? आमचा व्याही आहे तो. हे बी खरं आहे म्हणा, पण मालक जेवायला तर लागन ना. अरे बाबा, तो आता आमच्या बरोबर मानाच्या पंक्तीला बसणार आहे. होय ना, ज्याचा मान त्याला द्यायला नको वय. म्हणूनच आज बळीला आम्ही त्याचा मान देणार आहोत. सुभान, म्या काय म्हणते बळी, अरे मानाची पंगत बसायला अजून येळ आहे. तर ह्या पंक्तीला पाणी वाढतो का? बळी घ्या की. मान हाय तुमचा. घ्या जी, वाढतो की. दादा तुम्ही बसा जेवाय. हा होय, तेव्हा तिकडे जागा आहे बघा. मी जरा वाढतो पाणी. हा बस ताई पाणी. आलंच पाणी गेलं संप. तुला काय खेळणं वाटतं का ग मी? अहो नाही नाही नाही, चुकून झालं चुकून. मी इकडे पाणी होत होतं ते मला वाटलं नाही उडणार अंगावर. उडलं का? सॉरी सॉरी. हा अख्खा अंग ओलं करून टाकलंस. अहो चुकून झालं म्हणलं ना मी. अगं पण जरा बघितलं असतं. अहो माफ करा मला. सॉरी म्हणलंय ना मी. आणि तसं बी भांडीच तर घासायची तुम्हाला. कुठं सरकारी नोकरीला थोडी जायचं. लक्ष्मीताई, भांडी घासताय ना? नाही, घासा घासा नीट भांडी घासा. काय कुठेतरी उगाच घाण राहिली तर तारा का उगाच चिडते. चिडू नका हो एवढं. कसं आहे ना, भांडी घासणं ही पण एक कला आहे बरं का. आता ही कला मला नाही आवडत, ही वेगळी गोष्ट आहे. घासा घासा लवकर भांडी घासा. अजून तुम्हाला पत्रावळ्या बी उचलायला जायचंय. पत्रावळ्या म्हणजे बाहेर लोकांची जेवण झालेत. पत्रावळ्या उचलायला कोण माणूस नाही. तारका म्हणल्या जा बाई तुझ्या ननंदबाईंना सांग. म्हणून तर आले होते तुम्हाला सांगायला. चला चला पटकन आता भांडी घासा आणि लवकर या. काय भांडी घासून तिकडे माणसं जेवणाची खोळंबलेत. या या लवकर. बळी काका, जरा पाणी द्या की. आलो आलो.
बळी काका काय झालं? काय काय पाहिजे ना का? अहो नाही काही नकोय. अहो पण ही काय पद्धत झाली का? काय झालं? काय झालं? तुम्ही या घरची व्याई असून पण तुम्हाला पाणी वाढायला लावले. अहो व्याई माणसाच्या हातात कसं समजा गोड धोड पदार्थ वाढायला देतात. अहो त्यात काय एवढं? अहो माणूस पंक्तीत काय वाढतोय याच्यापेक्षा कोणत्या भावनेनं वाढतोय हे जास्त महत्वाचं असतंय, आहे का नाही? हा? अहो पंगत आहे, थोडं फार काहीतरी काम केलं की बरं वाटते. अहो त्यांच्या घरी मला हे काम करायला मिळते, पाणी वाढायचं, यापेक्षा आणखी पुण्याचं काम काय असत, नाही का? आणि गौराईचा सण आहे, सगळे भक्तगण जेवाय बसलेत, आहे का नाही? अशा पंक्तीमध्ये मला सेवा करायला मिळते, ह्याच्यापेक्षा पुण्याचं आणखी काय म्हणायचं? त्यामुळं थोडं फार आपल्याला जमतंय ते काम करायचं, नाही का? हा? मग काय तुम्ही एकटेच पुण्य कमवणार की काय? म्हणजे अहो माझं बी जेवण झाले आता आणि म्या बी पुण्य कमवणार. द्या इकडे तर जग. अहो नाही नाही, राहू दे. अहो, द्या की. अहो, राहू दे. अहो, द्या. अहो, राहू बरं राहू दे. घ्या वाढायला. सावकाश उद्यावर का मंडळी? नको बोलू, चलते मी. अहो द्या हो, काही नाही हो द्या. मी या बळीचा अपमान करायचा ठरवला होता. का दर वेळेला तू त्या बळीचा अपमान करायचा ठरवते. काही बी केलं तरी त्याचा अपमान काही होत नाही, उलट तोच भाव खाऊन जातो. लक्ष्मी, बोला ना. आज गौरीच्या दिवशी सुद्धा तुला तुझा मान मिळाला नाही आणि मी सासू असून सुद्धा काही करू शकले नाही ग. मला माफ कर. अहो आई, तुम्ही काय माफी मागताय? तुमची काही बी चूक नाही, उगा माफी. आज घरात गौरी येत आणि घरच्या लक्ष्मीचाच मानपान झाला नाही. मला तुझा मानपान करायचा. देशील ना करून? अहो आई, तारकाने बघितलं ना. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईन. इथेच बस, जाऊ नको. हा? माफ केलंस ना मला? किती बी अपमान करायचं ठरवलं तरी दोघं बापले वरचढच होत्यात. म्या बी त्यांना अशी नाही ढिली सोडायची. बघते त्यांच्याकडे बी. आता कुणाचा फोन आणखी? हॅलो. अगो बया, हर्षवर्धन, हर बाळा कसा आहेस तू? मी मजेत आहे. तू कशी आहेस तारक्का? आत्ता आठवण झाली वय तुला तुझ्या तारक्काची? अगं असं काय नाही ग तारक्का, सारखी आठवण येते तुझी. होय काय? मग मला उचक्या का नाही लागल्या बरं? अगं आपण रोज फोनवर बोलतो ना, मग तुला उचक्या कशा लागणार? मला नाही तुझ्या संग बोलायचं. का ग? का म्हणजे काय? मी रुसले तुझ्यावर. अगं तारक्का, मी कामात बिझी होतो म्हणून तुला फोन करता आला नाही. बघ
वेळ मिळाला की केला ना तुला फोन. आणि मी घरात कोणालाही अजून फोन केला नाहीये, फक्त तुला केलाय. कळलं कळलं, उगा लाडी गोडी नका लावू. मी त्यासाठी नाही रुसले. मग अरे एवढा वर्षाचा सण आपल्याकडं, गणपती आल्यात आणि तू नाहीस ना घरात. ओ सॉरी तारका, मला पण खूप यावंसं वाटत होतं, पण कामात बिझी होतो. आणि हो, आपलं काम होतच आलंय आता. काय सांगतोस? हो, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय मी परत येणार नाही. तारका, विसरायच्या आधी तुला एक गोष्ट सांगतो. काय रे? आपल्या कामाच्या फायनल मीटिंग साठी मी जरा बाहेर चाललोय आणि तिथे कदाचित नेटवर्क नसावं, म्हणून आज संध्याकाळपासून माझा फोन लागणार नाही. काम संपलं तर दिवसाभरात येईन किंवा 2 दिवस लागू शकतात. आईला हाच निरोप देण्यासाठी मी फोन करत होतो, पण तिचा फोन लागत नव्हता. बर बर बर, तू नका काळजी करू, मी निरोप देते तिला. बर, तू स्वतःला जप बाबा, काळजी घे. हा, ठीक आहे तारका, तू स्वतःची काळजी घे. बाय. फोन लागणार नाही हे तू फक्त मला सांगितलंस ना, लई बेस केलंस रे हर्षवर्धन. आता बघ तुझी तारा का काय काय करते ती. हर्षवर्धन कसा आहे? माहित नाही. माहित नाही माझी? फोनवर बोलणं होत नाही बाय तुमचं? नाही. का? ते मी खूप वेळा फोन लावला त्यांना, पण ते माझा फोन नाही उचलत. फोन उचलत नाही? तुझ्यामध्ये रिकाम टेकडा आहे बाय त्यो, कधी बी तुझा फोन उचलायला. त्यो नसल फोन उचलत तर आपण त्याला परत फोन करावा ना. तेच तर मी बऱ्याचदा केला फोन त्यांना, पण ते माझा फोनच उचलायला मागत नाहीत. उचलत नाहीत म्हणजे? फोन उचलत नाहीत म्हणजे काय? फोन उचलत नाहीत म्हणजे काय? त्याच्या कामाच्या येळा टाळून फोन लावायचा ना. हा, तो काय रिकाम टेकडा आहे बाय तुझा फोन उचलायला? बायको आहेस ना त्याची, मग आपला नवरा कसा आहे, काय करतोय हे विचारायचं नाही बाय त्याला. नुसतं आपल्याकडे तुकडे मोडीत बसते. तो तिथं कसा आहे माहिती तरी आहे का? अहो नका काळजी करू, बरे आहेत ते. आता आईंनी फोन लावला होता तर त्या सांगत होत्या सुखरूप आहेत ते. म्हणजे आई वडिलांसंग फोनवर बोलायला त्याच्याकडे येळ आहे, पण तुझ्या संग त्याला बोलायचं नाही का ग? माहित नाही. माहित नाही म्हणजे? अगं रुसून गेलाय तुझ्यावर तो. असेल कदाचित. लाज नाही वाटत होय? असेल कदाचित म्हणायला? तुझ्यामुळं माझा नातू घर सोडून गेलाय. फोन करते, फोन मी उचलना झालाय. फोन बंद करून ठेवलाय त्यानं. हे समजत तुझ्यामुळं होतंय. त्या दिवशी तू त्याचं ते यंत्र, ते काय लेपटेप का काय म्हणते ते बंद पाडलंस ना. हा, त्याच्या समध्या कामात तू इग्न आणतीस. नाही होत तारका, अहो मी कधी काय बी असं नाही केलं. काय केलं? मग तू तुझ्या रुसून का ग गेला? हा, ते मला काय बी माहित नाही. माझा ना पुढच्या 2 दिवसात मला माझ्या घरात हाजीर पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याला घेऊन आल्या बिगार, म्या तुला घरात पाऊल ठेवू द्यायची नाही. हो हो तारका, त्यांना इथं आणायचं म्हणजे मला मुंबईला जावं लागेल. मुंबईला जा नाही तर आणखी कुठं बी जा, ते मला माहित नाही. वर त्याला घरात घेऊन ये म्हणजे ये. तारका, मला मुंबईचं काहीच नाही माहित हो. ते मला सांगायचं नाही, ते तुझं तू बघ. पर माझ्या नातवाला घरी घेऊन यायचं, समजलं का? तारक,
मी मुंबईला जाऊ देत या, पण हर्षवर्धनचा काय फोन लागायचा नाही. अगं फोनच काय, तुझी न त्याची भेट बी व्हायची नाही. नाही तू तुझं समज आयुष्य मुंबईमध्ये फिरत फिरत बसली ना तर नावच तारक्का नाही लावणार. आणि तुला माहिती आहे शब्दाची पक्की आहे ही तारक्का. प्रियांका थांब इकडे. काय मामांजी? घराबाहेर पडल्यानंतर आपल्या घरातल्या माणसांचा विचार करावा, त्यांचा मान राखावा. माहितीये मला. माहितीये तुला? मग असं का वागलीस? आत्ता मी काय बरं वागले? काय वागली? काय वागली माहित नाही तुला? मामांजी तुम्ही काय बोलताय ना, मला काय बी कळत नाही. असं का? काल तू माझ्या लक्ष्मीला खोटं ठरवलंस. तिने तुला साडी दिली असं खोटच सांगितलं सगळ्यांना. मग त्यांनीच दिली होती साडी. आणि तुम्हाला काय माहिती हो, तुम्ही होतात का तिथं? अगं किती लबाड बोलशील. माझ्या लक्ष्मीने ती साडी तुला दिलीच नव्हती. जर दिली असती ना तिने स्वतः कबूल केलं असतं. माझी पोरगी अशी कधीच खोटं बोलणार नाही. हा म्हणजे मी कुठं बोलते? ओ ऐकताय ना? काय बघत बसलायत? धडधडीत खोटाडी ठरवतात तुमच्या बायकोला. बाबा बस तिला काय बी बोलू नका. अरे तिला बोलायचं नाही तर काय करू मग? मग आईने तरी कशाला साडी नेसायची होती? अरे तुझ्या आईला कुठं माहिती होतं तुझ्या बायकोचे हे सगळे प्रताप आहेत? बरं मामांजी, तुमची पोरगी तेवढी खरी, तुमचा मुलगा आणि सून खोटाडी बस. लाज सोडून बसले नुसते. काढा तुम्ही आमच्याच लाचा काढा. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. माझ्या पण आई बाबांनी ना नुसतं लग्न करून या घरात आदळून ठेवली. कसं काय चाललंय कोणी विचारत नाही. नवरा तर नवरा असा जीव घेतात नुसते. अरे काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? अरे नांगर कशाला तोडलास? तुम्ही माझ्या बायकोला काय बी कशाला बोलताय? अरे मग केवढे कुटाने केल्यावर त्याला काय बोलायला नकोय? ओ कर्ज फेडायला जाते तिकडे मी, कुठाने करायला नाही जात. अरे पण त्या नांगरानं काय बिघडवलं होतं तुझं? मामांजी इथून पुढे काय नाही वाढून ठेवणार तुमच्या नशिबात. इथून पुढे ना आम्ही तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार नाही ना तुम्ही आमच्याकडनं करू नका. चला हो. अरे माझा नांगर कशाला तोडलास रे? चांगला नांगर होता. आता शेतीची कामं कशी करायची? काय? हो मी ठरवलंय त्यांना घेऊनच येणार आहे. मग अगं पण हर्षवर्धन मुंबईला कुठे राहतो हे तरी माहित आहे का तुला? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू कधी मुंबईला गेली आहेस का? नाही. नाही ना? मग कसं शोधणार आहेस त्याला? ते काय मला माहित नाही, पण मला हे करावंच लागतं. ए वेडाबाई, तुला माहित आहे का मुंबई केवढं मोठं शहर आहे ते? असू द्या की मग, तरी बी मी जाईल. तुमची इच्छा होती ना मी टिटवाळ्याच्या गणपतीचं जाऊन दर्शन घ्यावं म्हणून. तेवढंच मुंबईला जाऊन कॉलेजच्या ट्रस्टींना भेटता येईल. त्यांच्याकडून परमिशन मिळाली ना तर परीक्षेला बसता येईल. आई कदाचित विघ्नहर्त्याचीच इच्छा असेल की मी मुंबईला जावं, त्याचं दर्शन घ्यावं. तोच काहीतरी मार्ग शोधून दे. पण तरी अहो तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त ते कुठे राहतात तेवढा जरी पत्ता दिला ना मला, म्हणजे मला ना त्यांना शोधणं जरा सोपं जाईल.
मुंबईला हर्षवर्धन ना त्याच्या एका मित्राकडे राहायचा. एकदा नयनला राखी पाठवायची होती म्हणून त्याने ना तो पत्ता तिला पाठवला होता. तो पत्ता अजूनही माझ्याकडे आहे. एकदा का तुला तो मित्र भेटला ना की तो हर्षवर्धनला सांगेल आणि हर्षवर्धन तुला घ्यायला येईल, हो की नाही? मी आल्याचा पत्ता घेऊन. मी येते तुम्हाला घ्यायला. बाप्पा, मला नाही माहित मी एवढ्या मोठ्या मुंबईत यांना कशी शोधणार आहे ते. मला मार्ग दाखव. आणि जेव्हा तू मार्ग दाखवित नाही ना तर मी इथंच तुझ्या मंदिरात तुझ्याच समोर ठाण मांडून बसणार आहे. ना काय खाता ना काय पिता.